संपूर्ण गावात ग्रामपंचायतच्या या ठिकाणी लढा देण्यासाठी नेमकं काही गावामध्ये राजकारण असतं, त्यामुळे काही उत्तर देखील देतात. परंतु जे खरं लोक आहेत, ज्या लोकांच्या संदर्भामध्ये हे आहे गावातील महिला आपल्या सोबत आहे, त्या महिलांशी काही चर्चा करूया. आपण ग्रामपंचायतच्या या ठिकाणी उभे काय सांगा, काय प्रश्न आहे? पाण्याच्या टाक्याजवळ खूप घाण आहे. मुलांना असं चालायला शाळेला रस्ते नाही आहे गावामध्ये. अंगणवाडी आहे का? अंगणवाडी आहे. तुम्ही या तक्रार केली होती? तक्रार केलेली 2-3 वर्षापासून, पण कोणीच त्याच्या आवाजाचं उचलत नाही. 2-3 जण उचलता, मग आता सर्व गाव एकत्र आलेलं आहे. वारंवार या ठिकाणी तक्रार केल्यानंतर देखील ग्रामसेवक या तुम्ही बघू शकता, रस्त्याची सुविधा असेल, गटारीची सुविधा असेल, असं देखील या ठिकाणी काय समस्या आहे? आमच्या गलीमध्ये लाईट नाही आहे, काही नाही आहे, काय नाही. रस्ता आहे, डाबाचं पाणी, चाऱ्यामध्ये पाणी घुसून गेलं. मग आम्हाला रस्ता नाही जायला. आमच्या गावामध्ये पाणी बसवलं आहे, पाणीचा लाईटाचा होता, रस्त्याचा होता, गटारीचा प्रश्न होता, असे अनेक प्रश्न जे आरोप लोक करत होते, ते नेमका तो आरोप जो होता तो हा सिद्ध होताना या ठिकाणी दिसतोय का, हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. हे काय सांगणार, काय प्रश्न, काय सांगणार? प्यायचं पाणी नाही आहे, पाणी आणून देतात आणि वापरायला सुद्धा पाणी नाही आहे. घाण दिसते, मुलांना सुद्धा वापरायला जागा आणि आमच्या अन्नामध्ये गुडघे एकदम पाणी. आरोग्याच्या संदर्भात काय सांगणार? या ठिकाणी जे डास मच्छरामुळे मुलं लहान मुलं फिरतात, असे किडे चालतात, तरी सुद्धा घाण साफ करत नाही. तुम्ही या संदर्भात ग्रामसेवकांची तक्रार केली होती का? काय हो केली होती, पण तरी कोणीच ध्यान देत नाही, लक्ष कोणीच देत नाही. आता तुमची काय भूमिका? आता यापुढे काय झालं पाहिजे? कुठली सुविधा? आम्हाला फक्त पाणी वगैरे चांगलं पाहिजे, स्वच्छता पाहिजे, गलीमध्ये चांगला रोड पाहिजे. साफ पाहिजे आणि प्यायचं पाणी पण टाकी आमच्या तिकडे एक पाहिजे. या चौबारी या गावामध्ये हे संपूर्ण जे गावकरी या ठिकाणी उपस्थित झाले, नेमकं खरंच या ठिकाणी असा प्रकार घडला आहे का, या संदर्भात आपण जाणून घेण्यासाठी या महिला देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पाण्याचा प्रश्न असतो, आरोग्याचा प्रश्न असतो, रस्त्याचा प्रश्न असतो, गटरीचा प्रश्न असतो, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आणि आपल्या कुंभकर्णाचे झोपीचं सोंग घेणारे जे प्रशासन या ठिकाणी दिसते आणि प्रशासनाने कुंभकर्णाची झोप मोठ्या प्रमाणामध्ये घेतले. या ठिकाणी कागदपत्र द्या, या ठिकाणी माहिती अधिकार टाका, पण कोणालाही या काळामध्ये जर आता शाळा सुरू होते, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये, आणि जर एखादी जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार, हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. त्यानंतर निलेश जोडे, सजानी पवार, जय हिंद, जय महाराष्ट्र.